हॅलो, नमस्कार. अपर्णा हेल्थ पॉडकास्टवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आपणा सर्वांना अधिक मासाच्या खूप खूप शुभेच्छा. अधिक मास हा फक्त महिना नाही, तर स्वतःकडे परत पाहण्याची एक सुंदर संधी आहे. विशेषतः गर्भवती महिलांसाठी हा काळ मन शांत करण्याचा, चांगले विचार वाढवण्याचा आणि बाळाशी नातं अधिक घट्ट करण्याचा असू शकतो. आज आपण अधिक मासामध्ये गर्भसंस्कार कसा करावा, या काळामध्ये आईने मानसिक, आध्यात्मिक आणि शारीरिक पातळीवर काय करावं याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कारण आपल्या शास्त्रांमध्ये अधिक मास हा आत्मचिंतन, साधना आणि सकारात्मक बदलांचा महिना मानला जातो. आता जाणून घेऊया अधिक महिना म्हणजे काय. भारतीय पंचांगामध्ये दर काही वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो, त्याला अधिक मास म्हणतात. या महिन्याला पुरुषोत्तम मास, मलमास, साधनेचा महिना किंवा मनशुद्धीचा काळ असंही म्हटलं जातं. हा काळ बाह्य धावपळीपेक्षा अंतर्मनाशी जोडण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो आणि गर्भावस्थेमध्ये तर आईचे विचार, भावना आणि वातावरण बाळावर परिणाम करतात असं आपल्या गर्भसंस्कार परंपरेमध्ये सांगितलेलं आहे. गर्भवती महिलांनी अधिक मासात काय केलं पाहिजे बरं? तर दररोज सकाळी मंत्र म्हटले पाहिजेत. त्यामध्ये तुम्ही रामरक्षा म्हणू शकता किंवा ऐकू शकता. भगवद्गीतेचे श्लोक ऑडिओमध्ये उपलब्ध आहेत, ते ऐकू शकता किंवा गीता पठण येत असेल तर वाचू शकता किंवा विष्णू सहस्त्रनाम तर तुम्ही वाचू शकता आणि शांत इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकू शकता. यामुळे काय होईल, आईचा ताण कमी होईल आणि सकारात्मक वातावरण तयार होईल. त्याचबरोबर या काळामध्ये अजून काय करायचं आहे, सकारात्मक वाचन करायचं आहे. अधिक मासामध्ये चांगली पुस्तकं वाचा, संत चरित्र वाचा, प्रेरणादायी कथा वाचा, वाचण्याची सवय लावा. लक्षात घ्या, आई जे ऐकते, पाहते, अनुभवते त्याचा परिणाम तिच्या मनावर आणि अप्रत्यक्षपणे बाळावरही होतो. आणि गर्भावस्थेमध्ये या काळामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा तुम्ही गर्भसंस्कार वर्ग करत असाल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही प्राणायाम करू शकता. त्यामध्ये दीर्घ श्वसन करा, ओंकार जप करा आणि आसनांमध्ये बटरफ्लाय, मार्जारी आसन असं हलके प्रेग्नन्सी योगा तुम्ही करू शकता. यामुळे काय होईल, शरीर आणि मन दोन्ही रिलॅक्स होईल. आणि अधिक मासामध्ये अजून काय करता येईल यावर्षी, तर डिजिटल डिटॉक्स. कारण आता मोबाईलचा वापर खूप वाढलेला आहे. लक्षात घ्या, अधिक मास म्हणजे फक्त पूजा नाही, तर मनातील गोंधळ कमी करण्याची संधी आहे. थोडा वेळ मोबाईल, नकारात्मक बातम्या आणि अनावश्यक सोशल मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आणि दररोज काही मिनिटं आपल्या बाळाशी बोला. त्याला म्हणा, बाळ तू निरोगी आहेस, आम्ही तुझी आतुरतेने वाट पाहतो आहे. असे सकारात्मक संवाद आईमध्येही आनंद निर्माण करतात. आता बघूया आयुर्वेदिक दृष्टिकोन. आयुर्वेदामध्ये मन प्रसन्न ठेवणं हा गर्भसंस्काराचा महत्त्वाचा भाग मानला जातो. म्हणून वेळेवर झोप, सात्विक आहार, शांत दिनचर्या, राग आणि ताण कमी ठेवणं यावर भर दिला जातो. अधिक मास हा काही अंधश्रद्धेचा विषय नाही, तर स्वतःला थोडं शांत, स्थिर आणि सकारात्मक बनवण्याची एक संधी आहे. गर्भवती आईने या काळात स्वतःची काळजी घेतली, मन आनंदित ठेवलं आणि चांगले विचार जर जोपासले तर तोच खरा सुंदर गर्भसंस्कार ठरू शकतो. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि तुम्हाला अधिक मासामध्ये कोणती साधना किंवा रुटीन आवडतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा पॉडकास्ट पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशीच आरोग्यदायी माहिती घेऊ. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा.